दोघांचं बहीण भावाचं प्रेम खूप वेगळं होतं. मलाही आईबाबानंतर म्हणजे एवढं घराला सोडून जाताना मुलांना आम्ही मुलांच्या बाबतीत पण एकमेकांना खूप सपोर्टली केली. पण जेव्हा दादाला, रुपालला, परिमलला जेव्हा पाहत होती तेव्हा मला माझा भाऊ कधी नाही यायचा. पण या तिघांकडे पाहून असं वाटतं की नाही आहे भाऊ करतात. प्रत्येक वेळेस म्हणजे जी वस्तू आणायची होती त्या वस्तूपासून ट्रेनिंगला मी मुख्यालयाला राहिल्यापासून दादाचं एक मी त्याला जेव्हा जेव्हा बघितलं जेव्हा हे वाटलं तिला मी सारखं म्हणते की म्हणू नको असं की माझे भाऊ चांगले आहे. याही गोष्टीचं कधी कधी वाटते का दृष्ट लागते का काय करताना साऱ्या गोष्टींचं आम्ही म्हणजे ज्या परिस्थितीतून आम्ही ज्या दुःखातून गेलो होतो जे समजून घेण्याची हे होती आम्हालाही वाटलं नाही होतं की आम्ही एवढ्या तिघी चौघीजणी त्या परिस्थितीत हँडल करील बा. पण ही सर्वात नाजूक होती. हिने कुठलीच परिस्थिती पाहिलेली नव्हती. आम्ही तरी बऱ्यापैकी रट्टे खाल्लेले होते पण तिने फिजिकल कोणतंच केलेलं नव्हतं. तिचं होतं अभ्यासाच्या बाबतीतलं. आमचा अभ्यास कमी होता ग्राउंड होता म्हणून आम्ही तिला ग्राउंडसाठी खूप सपोर्टली केलेलं होतं. तिची ट्रेनिंगमध्ये एकदा तब्येत एकदम जास्त झाली तेव्हा आम्ही सर्वच घाबरलो की बॅकपॅक करून वापस जाण्याची वेळ आली आमच्यावर असंच वाटत होतं. तिथे ते बेहोश होणं न बोलणं खूप काही गोष्टी गेल्या आमच्यावरून. पण मुलांकडे पाहून घरच्या लोकांकडे पाहून आम्ही ट्रेनिंग फायनली कंप्लीट केलं. तुमच्यासारखी फॅमिली तुमच्यासारखा सर्वांचा सपोर्ट आत्ताही यवतमाळमध्ये मला माझ्या फॅमिलीपेक्षाही मी तुमच्या सर्वांच्या याच्यावरच राहते असंच वाटते आहे माझे नातेवाईक पण मी बऱ्यापैकी जातेही नाही आणि राहते नाही. मला काही जरी काम पडलं तरी राजेश्रीचे भाऊ आहे ना मग करून घेते काही नाही. हाच विषय असतो. दादाचं एवढं प्रोग्रेस खरंच एक म्हणजे सांगण्यासारखं आहे. आपण मुलांना नॉलेज देण्यासारखं आहे. सांगू शकतो की हे केलं. मी दादाचा स्टेटस ठेवल्याच्या नंतर बऱ्याच जणांना माहीत नव्हतं तो माझा सक्का भाऊ आहे का चुलत भाऊ आहे ना ते महत्त्वाचं आहे. ठेवलं तो महत्त्वाचा आहे कारण बऱ्यापैकी आमच्या अण्णा पण सेम येते डवले दवणे लोकांना एवढं वाटत नाही खाली चालते टिकते एवढंच होतं फक्त एक कळावं बा सर्वांना माहिती व्हावं हा माझा त्यामागचा उद्देश होता. आणि मेन म्हणजे माझ्या मुलाला प्रत्येक गोष्टीत प्राऊड फील व्हावं. माझा मुलगा त्याच्या लेवलला जावं आणि त्याला तसं वातावरण भेटावं यासाठी मी खूप सारे प्रयत्न करते. आणि तुमच्यासारख्या चांगल्या लोकांच्या संपर्कात राहून कुठंतरी ते प्रेम ती भावना तिचे वडील नसल्याची त्याला ती जाणीव नाही झाली पाहिजे. आता माझ्या मागे नाही आहे तो मॅन पॉवर नाही आहे तो फॅमिली सपोर्ट नाही आहे. माझी फॅमिली माझे बाबा माझे सासरे ग्रेट मॅन होते पण आत्ता या परिस्थितीत मला आवश्यकता होती तर आत्ता नाही आहे ती. पण आता जे सांगण्याचं वय असते मुलांना समजून घेण्याचं वय असते. चला उद्या अथर्वला एखादी गोष्ट राहिली तर आपण डायरेक्टली दादाला म्हणू शकतो दादा तो या लेवलला जात आहे आता माझ्याची ही परिस्थिती हँडल नाही होत तू त्याला सांगू शकते का. इथपर्यंत तिचं नातं ते मोठं करणं ह्या सर्व गोष्टी मी तुमच्या सर्व फॅमिलीत पाहिल्या. आमच्या साऱ्या मैत्रिणी आम्ही काढलेले ते दिवस खूप मस्त होते. आणि खरंच आताही आम्हाला कुठे जरी गेलो आम्ही दोघी तर ती नाही आहे का असं म्हणणारे आहे राहिलो कारण एकमेकींना सपोर्ट करणं सोबत राहणं हे या परिस्थितीत तरी आम्हाला जास्त गरजेचं होतं.